भाऊंनो मटेरियल एकदम फ्री दिलेलं आहे, म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑलवर सेट करा. आणि अजून सुद्धा या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून टाका आणि कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट करून टाका. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे राजे ग्राफिक्स या चॅनलवर. तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग झाला आहे, कारण की आज आपण रक्षाबंधन व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत, ते सुद्धा आपल्या फोन. तर मला अलाइट मोशनची गरज लागेल. अलाइट मोशनची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि जर तुम्हाला फ्री मटेरियलसाठी जर फ्री मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि तिथं जे सर्व आपले मॉडिफिके आहेत का नाही ते मी तिथं पिन केलेली फाईल आहे, तिथनं जाऊन तुम्ही जे आहे का नाही ते सर्व डाउनलोड करून घेऊ शकता. आणि म्हणून तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, तुम्ही अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल ऑलवर सेट करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तुम्हाला सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि भाऊ आपले जे आहे का नाही व्हिडिओ आता पडणार नाही, कारण की आहे का नाही आपले पेपर चालू झालेले आहे, म्हणून 5-6 दिवस व्हिडिओ काय पडणार नाही. आणि मला खूप जणांनी कमेंट केली की जे इंस्टाग्रामचे लोगो कसे बनवायचे, त्याच्यावर मी जसे पेपर संपेल त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येईल. म्हणून आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऑलवर सेट करा. तुम्ही अजूनसुद्धा आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कारण की तिथं आहे का नाही आपण आपले जे प्रिव्ह्यू असतात का नाही मी तिथं टाकत असतो, म्हणून नक्की फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. भावा, जगातलं सर्वात भारी नातं कुठलं? बहीण भावाचं. लाडाची ग, प्रेमाची ग, एकुलती एक या बिस्किट. ओके, तर मित्रांनो तुम्हाला आहे का नाही आपले जे बिटमार्क प्रोजेक्ट दिली का ना मी, ती तुम्हाला इथं इनपुट करून घ्यायची आणि ती ओपन करून घ्यायची. आणि ती आपण तुम्हाला XML फाईलच्या द्वारे दिलेली आहे. ते कसे इनपुट करायचे त्याचे मी व्हिडिओ आणलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. नंतर ओपन केल्यानंतर तुम्हाला जिथं फ्रंट असते का नाही म्हणजे व्हिडिओ स्टार्ट होतो तेच आहे. आणि ते या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, ॲमेझॉन व्हिडिओ क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला जी एक बॅकग्राऊंड ओव्हरली व्हिडिओ दिला आहे का नाही ती तुम्हाला इथं अशा प्रकारे ॲड करून टाकायचं आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला सांगतो 3 नंबरचे बिटमार्क पाशी यायचं आहे आणि इथनं कट करून टाकायचं आहे आणि 3 डॉटवर क्लिक करून फिल स्क्रीन करून टाकायचं आहे. नंतर परत स्टार्टिंगला यायचं आहे, परत 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, इमेज आणि व्हिडिओ क्लिक करायचं आहे. मी जी तुम्हाला एक टेक्स्ट PNG दिली का नाही ती तुम्हाला टेक्स्ट PNG इथं ॲड करून घ्यायची आहे. तर ती जी टेक्स्ट PNG आहे का नाही मी इथं ॲड करून घेत आहे. तर अशा प्रकारे टेक्स्ट PNG ॲड केल्यानंतर हे जे पहिल्या बिटमार्क पाशी येऊन हे कट करून टाकायचं आहे आणि इमेज आणि व्हिडिओवर क्लिक करून जरा साईज ॲडजस्ट करून टाकायची आणि सेट करून नीट टाकून द्यायचे, सेट करून टाकायचे. आणि पहिल्या इमेज पाशी म्हणजे पहिल्या बिटमार्क पाशी येऊन कट करून टाकायचे. नंतर तिथनं जे दुसरी टेक्स्ट PNG आहे का ना मी दिली का ना तुम्हाला, ती तुम्हाला इथं ॲड करून घ्यायची आहे. तर ती जी टेक्स्ट PNG आहे का ना मी इथं ॲड करून घेतो. नंतर तुम्हाला अशा प्रकारे ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवर क्लिक करायचं आहे, जरा साईज ॲडजस्ट करून घ्यायची आणि अशा प्रकारे बरोबर सेंटरला सेट करून टाकायचं आहे. भावानो परत हे जे प्लेच्या पुढच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. भावानो तुम्हाला सांगतो की हे जी PNG आहे का नाही ती बीटवर सेट झालेली नाही, बीटच्या बरोबर 1 सेकंड मागं असल्यामुळं ती तुम्हाला वाटेल की ती बीटवर सेट झाली, पण बीटवर सेट झाली नाही. बीट पाशी यायचं आहे आणि हे जे ऑप्शन आहे हे ऑप्शनवर क्लिक करून टाकायचं आहे. आणि नंतर तुम्हाला दुसरं एक जी मी टेक्स्ट PNG दिली का नाही आपली ती तुम्हाला इथं ॲड करून घ्यायची आहे. तर जी टेक्स्ट PNG आहे का नाही मी इथं ॲड केलेली आहे. आणि परत या प्लेच्या पुढच्या ऑप्शनवर क्लिक करून परत अजून क्लिक करायचे आणि अशा प्रकारे ही सुद्धा म्हणजे त्या बिटमार्कपर्यंत घ्यायची आहे. नंतर जरा साईज ॲडजस्ट करून टाकायची. नंतर परत त्या बिटमार्कपाशी येऊन तुम्हाला मी जी आपले टेम्पलेट बॅकग्राऊंड दिले का ना म्हणजे टेम्पलेट इमेजेस दिले का नाही तुम्हाला ॲड करायचे. जर तुमच्या बहिणीबरोबर असेल तर तुम्ही ते इथं यूज करू शकता. तर अशा प्रकारे ॲड करायचं आहे आणि दुसऱ्या बिटमार्कपर्यंत ॲटोमॅटिक सेट होऊन जाईल. परत 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफरवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फिल स्क्रीनवर क्लिक करायचं होतं, ते मी मूव्ह अँड ट्रान्सफरवर म्हणलो. परत मूव्ह अँड ट्रान्सफरवर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला पहिल्यांदा स्टार्टिंगला एकदा की द्यायचं आहे आणि सेंटरला येऊन
इथे एकदा की द्यायची आणि अशा प्रकारे डाव्या साईडला खेचून घ्यायचे. डाव्या साईडला खेचून दिसते तुम्हाला जे लाल लाईन आहे म्हणजे ती सांगते की तुम्ही बरोबर सेंटरला आहे. आणि बरोबर अशा प्रकारे इमेज जिथनं संपायच्या आधीच तिथं घेऊन घ्यायचं आणि शेवटला जायचं आणि इथे एक बीट मार्क द्यायची आणि अशा प्रकारे आहे का नाही इकडं ह्या साईडला एकदा खेचून घ्यायचं. तर अशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला साईडला टॅप करायचं आहे. नंतर दुसरा एक इमेज आहे का ती इमेज ॲड करून घ्यायचा. तर दुसरा एक हा जो इमेज आहे का ना मी ॲड करून घेतो त्यालासुद्धा फिल स्क्रीन अशा प्रकारे करून घेतो. पण भाऊनो तुम्हाला जर असं करता येत नसेल तर तुमच्यासाठी आपल्या भाऊने आहे का नाही म्हणजे मी तुमच्यासाठी जे शेक इफेक्ट केला म्हणजे तो जे आहे का नाही शेक इफेक्ट करून दिलेला आहे अशा प्रकारे. तर आपली शेक इफेक्ट ओपन केल्यानंतर हा जो इमेज आहे का नाही ह्याच्यावर क्लिक करायचं आहे, इफेक्टवर क्लिक करायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करून अशा प्रकारे कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. परत बीट मार्कवर क्लिक करायचं आहे. बीट मार्कवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सांगतो परत त्या ज्या इमेजेस आहे का नाही त्याला अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून टाकायचं आहे. भाऊनं दिलेलं आहे आणि तुम्हाला सांगतो काय करायचं फक्त ह्या इमेजवर क्लिक करायचं मूव्ह ट्रान्सफर क्लिक करून हे नुसती साईज वाढून घ्यायची भाऊनं, नुसती साईज आणि ॲटोमॅटिक ते आहे का नाही सेट होऊन जाईल. तर तुम्हाला इथे दिसणार नाही कारण की थोडं लॅग मारत आहे. तर त्यात काही विषय नाही भाऊनं मी सर्व दिलेलं आहे तुम्हाला. नंतर तुम्हाला इथंच यायचं आणि तिथनं जे दुसरे थोडे काही इमेजेस आहे का ते इथं ॲड करून घ्यायचे आहे. तर ते थोडे जे इमेजेस आहे का म्हणजे इथनं पुढचे ते मी ॲड करून घेतो आणि फिल स्क्रीन करून घ्यायचे आहे. नंतर ते इथपर्यंत सेट करून मी ह्याला तो जो इफेक्ट आहे का नाही तर भाऊनो अशा प्रकारे असणार आहे. पण त्याला आहे का नाही तुम्ही आहे का अशा प्रकारे साईज ॲडजस्ट करून करू शकता. अशा प्रकारे होऊन जाईल ते. नंतर तुम्हाला फक्त ह्याच्यात जे तोटा आहे का नाही हे जे आहे का नाही फक्त असं ॲडजस्ट होणार नाही कारण की ते इफेक्टमध्ये ॲडजस्ट केलेलं असतं म्हणून ते तेवढंच एक काही होणार नाही भावांनो. त्यासाठी आपण पण काय करू शकत नाही भावांनो. नंतर अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे आणि शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे कट करून घ्यायचे आणि फिल स्क्रीन करून टाकायचे. यालासुद्धा अशा प्रकारे मी इफेक्ट ॲड करून घेतो. तर हे वर जाईल. नंतर तुम्हाला मूव्ह ट्रान्सफरवर क्लिक करायचे आणि अशा प्रकारे साईज वाढवून घ्यायची किंवा मी तुम्हाला जी पहिली स्टेप सांगितली तेच फॉलो करा. मी तुम्हाला तेच सजेस्ट करतो. काय काय वेळेस हे होत नाही तर हे मी इथनं डिलीट करून दाखवतो आणि ही जी साईज आहे का ती मी नॉर्मल करून घेतो, फिल स्क्रीन करून घेतो. अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला सांगतो तर ती पहिली स्टेप आहे का नाही तुम्ही फॉलो करून घ्या. तर मी ती इथंच मी हे करून घेतो. नंतर तुम्हाला ही साईज अशा प्रकारे सेट करून घेतो. नंतर तुम्हाला आहे का नाही असं झाल्यानंतर परत बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आपल्या शेक इफेक्ट प्रोजेक्टवर क्लिक करायचं. शेक इफेक्ट या प्रोजेक्टवर आल्यानंतर तुम्हाला सांगतो हे जे पहिले जे शेक इफेक्ट दिले का नाही ह्याच्यावर क्लिक करायचं. इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटवर क्लिक करून अशा प्रकारे इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे भाऊनो. नंतर बीटमार्कवर जायचं आहे. आपल्या बीटमार्कवर गेल्यानंतर जे आपले जे पहिले जे तुम्ही टेक्स्ट पिन जे ॲड केलेत का नाही मी तुम्हाला जे 3 टेक्स्ट पिन जे ॲड करायला लावलेले तर त्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं. तर ते अशा प्रकारे ॲड होत आहे. अशा प्रकारे इमेजवर क्लिक करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं. नंतर तुम्हाला इथं स्टार्टिंगला यायचं आणि एक जी मी बॉर्डर पिन जी दिली का नाही तुम्हाला ती बॉर्डर पिन जी इथं ॲड करून घ्यायची. तर ती जी बॉर्डर पिन जी आहे का नाही मी इथं ॲड करून घेतो. तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर त्याला पूर्ण व्हिडिओवर घेऊन टाकायची बॉर्डर पिन जी. नंतर तुम्हाला सांगतो बॉर्डर पिन जी घेतल्यानंतर आणि परत इन्स्टा आणि यूट्यूबचे लोगो आहे का नाही ते मी ॲड करून घेतो. आणि भाऊंनो तुम्हाला सांगतो तर आपला व्हिडिओ झाला नाही इथं यायचं आहे ह्या इमेज पैसे यायचं आहे आणि तुम्हाला जी मी जी आपली एक पिन जी आहे का नाही ती इथं ॲड करून घ्यायची आहे. पहिल्यांदा तुम्हाला ब्लॅक शॅडो पिन जी आहे का नाही ती ब्लॅक शॅडो पिन जी इथं ॲड करून घ्यायची आहे. तर ती अशा प्रकारे ब्लॅक शॅडो पिन जी ॲड केल्यानंतर त्याला पूर्ण व्हिडिओवर घेऊन टाकायचे आहे आणि ह्याला आहे का नाही ह्याला असं इमेजवर क्लिक करून ह्याच्या जी बॉर्डर पिन जे का नाही ह्याच्यावर घेऊन टाकायची आहे. नंतर तुम्हाला इथनंच येऊन
मी जे तुम्हाला एक जी रक्षाबंधनची जी पिन जी दिली का नाही ती तुम्हाला इथं रक्षाबंधन पिन जी आहे का नाही ॲड करून टाकायची आहे. तर ती जी आहे का नाही रक्षा पिन जी आहे का नाही मी इथं ॲड करून घेतो आणि ती पूर्ण व्हिडिओ घेऊन टाकायची आहे आणि मोबाईल ट्रान्सफरवर क्लिक करून टाकायची आणि साईज जरा तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. नंतर अशा प्रकारे तुम्हाला मी जे सजेस्ट करतो की तुम्ही आपला इफेक्ट ॲड करू नका. जर तुम्हाला जर येतच नसेल तरच आपला इफेक्ट ॲड करा, नाहीतर कारण की हो का बघू शकता अशा प्रकारे ते जे आहे का नाही. नंतर तुम्हाला मित्रांनो आहे का नाही इंस्टा आणि यूट्यूबचे लोगो ॲड करून घ्यायचे, तर ते मी ॲड करत नाही, तर तुम्ही नक्की ॲड करून घ्या. आणि तुम्हाला जे मी सजेस्ट करतो की तुम्ही जे आपला आहे का नाही मी जे हा स्लायडिंगवाला इफेक्ट दिला का नाही तो तुम्ही ॲड करू नका. जर तुम्हाला जर येतच नसेल त्या कीच्या ऑप्शनवर क्लिक करून तर ॲड करा हा, कारण की अशा प्रकारे बघू शकता हे जे आहे का नाही आपले जे इमेजेस आहे का नाही ते कट होते, तर त्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. तर नक्की तर ते आहे का नाही ते ॲड करू नका. तर त्यासाठी मला आहे का नाही माफ करा, तुमच्यासाठी मी ते चांगलं देऊ शकलो नाही. नंतर ह्या शेवटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून टाका आणि कमेंट केलं नसेल तर कमेंट करून टाका. तर परत भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आणि भावांनो माझे पेपर चालू आहेत, तर आपण वेळात वेळ काढून हा व्हिडिओ केलेला आहे. जर तुम्हाला जर आत्ता आपले व्हिडिओ आहे का नाही पडणार नाही 5-6 दिवस तरी, म्हणून माफ करा. आणि जसं व्हिडिओ पडेल तुम्हाला जे आपले जे मला खूप जणांनी कमेंट करून सांगितले की अलाइट मोशन म्हणजे जे इंस्टाग्रामचे जे लोगो आहेत का नाही ते बनवा सांग, तर त्याच्यावर आपण नक्की व्हिडिओ आणू. तर परत भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.